अध्यक्ष महोदय, राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये बोगस बियाणे, बोगस खतं हे सगळं आता राजरोसपणे अनेक सत्ताधारी तिकडच्या बाकावरच्या लोकांनी पण त्या भावना प्रस्तावावर बोलताना अध्यक्ष महोदय व्यक्त केलेल्या आहेत। अध्यक्ष महोदय, विषय असा आहे की यावर आपण या संपूर्ण याच्यावर भरारी पथक नेमून अध्यक्ष महोदय नियंत्रण आणता येत नाही। भरारी पथक नेमायचा आपण अनेक वर्ष प्रयत्न करतोय। खरं तर स्थानिक तालुका लेवलवर हे तपासण्याचे अधिकार तालुका कृषी अधिकारी आणि त्यांच्या टीमकडे होतं, ते आपण काढून घेतलं। आता तुम्ही जिल्ह्यामध्ये 15 पथकं नेमल्याचं सांगताय, जळगावमध्ये, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 4च पथकं नेमली। काय करणार आहेत? आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जर बोगस बियाणे येत असतील तर मंत्री महोदयांनी या संदर्भात अशा लोकांच्यावर MPDA सारखे असे कायदे केले पाहिजेत की त्याला स्थानबद्ध करून तो म्हणजे कोठडी टाकलं पाहिजे। शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळतात, घाम गाडतो, कष्ट उपसतो, मेहनत करतो, रक्ताचं पाणी करतो आणि बोगस बियाणे जर मिळाले तर संपूर्ण त्या परिश्रमाची माती होते, रक्ताची माती होते। अध्यक्ष महोदय, म्हणून या संदर्भात मंत्री महोदयांनी जो आता अलीकडचा जो JR काढला की स्थानिक तालुका स्तरावरचे तपासणीचे अधिकार कमी करून भरारी पथकाकडे सर्व अधिकार दिलेत। भरारी पथकही नेमा, पण स्थानिक लोकांचे जे अधिकार दिले आहेत तेही कायम ठेवणार का? आणि दुसरा प्रश्न मला मंत्री महोदयांना असा आहे की या संदर्भात एक नवीन यामध्ये बिल आणू, यामध्ये गृह विभागाशी चर्चा करा कायद्यामध्ये। त्या दिवशी मला वाटते सुधीर भाऊ मुनगंटीवारांनी हा विषय त्यांच्या चर्चेतून आणलेला होता की अशा लोकांवर कडकच कारवाई झाली पाहिजे, हे सुटताच कामा नये। खाली सर्व मॅनेज होतात आणि थातूर मातूर कारवाई करून हे मोकळे होतात। अध्यक्ष महोदय, म्हणून कडक कायदे करण्याच्या दृष्टीनं पुढच्या डिसेंबरच्या अधिवेशनात अशा प्रकारची कारवाई किंवा प्रस्ताव सरकार आणेल का?